नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी गणितमधील पहिलं प्रकरण परिमेय व अपरिमेय संख्या यामधील एक घटक अभ्यासणार आहोत। संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे। परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय, तसंच संख्यांचे इतर प्रकार याबाबतचा एक कृतीयुक्त माहिती असलेला व्हिडिओ याच चॅनलवर आहे। त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आता आपण पाहूया की संख्या रेषेवर परिमेय संख्या कशी दाखवायची। हाऊ टू शो रॅशनल नंबर्स ऑन ए नंबर लाईन। इथे आपण सराव संच 1.1 मधील पहिल्या प्रश्नातलं पहिला उपप्रश्न घेतलेला आहे। या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत। ही नंबर लाईन आहे, याच्यावर रॅशनल नंबर्स दाखवायचे आहेत। परिमेय संख्या 3/2, 5/2 आणि ऋण 3/2। तर सगळ्यात आधी 3/2 ही परिमेय संख्या कशी दाखवायची ते पाहू। 3/2 चा अर्थ असा होतो 3 गुणिले 1/2। मागच्या वेळेस आपल्याला छेदस्थानी इथे 2 आहे, तर शून्यापासून प्रत्येक पूर्णांकापर्यंतचे या छेदा इतके समान भाग करायचे। या प्रत्येक एकक अंतराचे छेद 2 आहे म्हणून 2-2 समान भाग करायचे आणि तिथून पुढचा तिसरा भाग म्हणजे शून्यापासून पुढचा तिसरा भाग म्हणजे आपली 3/2 ही परिमेय संख्या असणार आहे। तर आता आपण या प्रत्येक एककाचे 2-2 समान भाग करू। शून्यापासून 1 पर्यंतचे 2 समान भाग करायचे म्हणजे या दोघांच्याही मधोमध पट्टीच्या साहाय्याने मोजून दोघांच्याही मधोमध एकदम एक बिंदू घेणार आपण, म्हणजे हे झाले 2 समान भाग। 1 ते 2 चे सुद्धा 2 समान भाग करायचे म्हणजे एक बिंदू घ्यावा लागेल आपल्याला। 2 ते 3 चे सुद्धा 2 समान भाग म्हणजे एक बिंदू घ्यावा लागेल। आता आपल्याला 3/2 ही संख्या दाखवायची, तर शून्यापासून हे प्रत्येक अर्धा अर्धा जो भाग झालाय, तर तिसरा भाग जो असेल तो हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, म्हणजेच या ठिकाणी आपली 3/2 ही परिमेय संख्या असणार आहे। असंच आता 5/2 साठी करायचं आहे। 5/2 म्हणजे 5 गुणिले 1/2, म्हणजेच हे 2-2 समान भाग केल्यानंतर शून्यापासून पुढचा 5वा भाग, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा, हा जो 5वा भाग आहे या इथे असणार आहे 5/2 ही परिमेय संख्या। आता ऋण 3/2 च्या बाबतीत काय करायचं आहे। ऋण 3/2 साठी 3/2 साठी जी कृती केली आपण, ही 3/2 ही शून्यापासून कितव्या भागात आहे, 1, 2, 3 तिसऱ्या अंतरावर आहे। मग ही ऋण 3/2 तेवढ्याच अंतरावर असणार आहे शून्यापासून, फक्त डाव्या बाजूला। मग इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, ऋण संख्या आली की शून्यापासून ऋण 1 पर्यंत या छेदा इतके 2 समान भाग करायचे। त्यासाठी मधोमध एक बिंदू घेतला की 2 समान भाग झाले, हा एक आणि हा दुसरा। परत इथे सुद्धा एक बिंदू घेतला की 2 समान भाग झाले। आता आपल्याला ऋण 3/2 दाखवायचे। मग 3/2 कुठे आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, हे धन असल्याने उजवीकडे आहेत। मग ऋण 3/2 आहेत म्हणल्यावर हे पहिला, दुसरा, तिसरा उजवीकडे, हे ऋण 3/2 पहिला, दुसरा, तिसरा डावीकडे, म्हणजे या ठिकाणी असणार आहेत ऋण 3/2। अशा रीतीने छेदात 2 असतील तर प्रत्येक एककांतराचे 2 समान भाग करायचे आहेत। हे तीनही परिमेय संख्या आपण संख्या रेषेवर दाखवल्यात। आता पुढचं उदाहरण पाहू, त्यासाठी दुसरी संख्या रेषा काढू। या दुसऱ्या उदाहरणामध्ये 7/5, ऋण 2/5, ऋण 4/5 या 3 परिमेय संख्या आपल्याला या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत। ही संख्या रेषा तुम्हाला प्रत्येक उदाहरणात संख्या रेषा काढावी लागणार आहे, इथे आधी काढून ठेवलेली आहे। आता पुन्हा आपल्याला 7/5 दाखवायची आहे। छेदामध्ये 5 आहेत, याचा अर्थ छेदात 5 आहेत म्हणल्यावर शून्यापासून 1 पर्यंत आपल्याला 5 समान भाग करायचे।
1 पासून 2 पर्यंत 5 समान भाग करायचे. ही धन संख्या आहे म्हणून शून्यापासून उजवीकडे जायचं आहे. पुढच्या 2 उदाहरणामध्ये ऋण संख्या आहेत म्हणून शून्यापासून डावीकडेही जावं लागणार आहे. तिन्ही ठिकाणी छेदामध्ये 5 आहेत म्हणजे या प्रत्येक एकक अंतराचे इथून ते इतक्या भागाचे 5 समान भाग करायचे आहेत. मग असे आपल्याला 2 समान भाग करायचे होते. आधीच्या उदाहरणात आपण 1 बिंदू घेतला होता मध्ये, त्यामुळे 2 भाग झाले होते. आता 5 समान भाग करायचे आहेत म्हणजे 4 बिंदू घ्यावे लागतील जेणेकरून 5 भाग होतील. प्रत्येक एकक अंतरामध्ये आपल्याला ते करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, छेदामध्ये 5 आहेत म्हणून 0 पासून 1 पर्यंत आपण 5 समान भाग केले. ते 1 2 3 4 5 आणि त्यासाठी इथं मध्ये 4 बिंदू घेतलेत समान अंतरावर. तसंच 1 ते 2 पर्यंतचे सुद्धा 5 समान भाग केलेत. हा 1 2 3 4 आणि 5. त्यासाठी 5 भाग करायचे म्हटल्यावर दोघांमध्ये 1 2 3 4 बिंदू घेतलेत. तसंच डावीकडे पण केलेलं आहे. 0 पासून ऋण 1 पर्यंत इथून ते एवढ्या अंतराचे 5 समान भाग म्हणल्यावर इथे 4 बिंदू घेतले. ते 1 2 3 4 त्याच्यामुळे भाग झाले ते 1 2 3 4 5. आता अंशामध्ये ज्या अंक आहेत तेवढे बिंदू आपल्याला पुढे जायचं 0 पासून. आता हे 5 भाग तर झालेत. आता 7वा भाग आपल्याला पाहायचा आहे. 0 पासून 7 अंतर. 0 पासून 7 अंतर धन आहे म्हणून उजवीकडे 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या ठिकाणी आपले 7/5 ही पहिली परिमेय संख्या असणार आहे. हे ते ठिकाण आहे, त्याचं स्थान आहे संख्या रेषेवरचं. आता ऋण 2/5. ऋण म्हणलं की डावीकडे. ऋण म्हणलं की डावीकडे जायचं आहे. 5 भाग तर केलेलेत. त्याच्यातला दुसरा भाग म्हणजे हा पहिला आणि हा दुसरा. म्हणजे या ठिकाणी आहेत ऋण 2/5. हे ऋण 2/5 झाले इथे. आता ऋण 4/5. ऋण आहेत म्हणून पुन्हा डावीकडे आणि 5 भाग केलेले त्याच्यातला चौथा. पहिला दुसरा तिसरा चौथा म्हणजे या ठिकाणी आहेत ऋण 4/5. अशा रीतीने परिमेय संख्या म्हणजे जी P/Q स्वरूपात लिहिता येते आणि जिचा छेद हा 0 नसतो ती परिमेय संख्या, रॅशनल नंबर. तर ही संख्या रेषेवर दाखवताना छेदामध्ये पाहायचं किती आहेत, अंक कोणता आहे तो, तेवढे या एककाचे समान भाग करायचेत. तेवढे भाग करण्यासाठी या छेदापेक्षा 1 कमी एवढे बिंदू त्या 2 भागांमध्ये घ्यायचे. त्यानंतर अंश पाहायचा किती तो आणि तेवढे घरं 0 पासून पुढे जायचं. ऋण असेल तर डावीकडे जायचं. समजा असं उदाहरण आलं 3 ही परिमेय संख्या रेषेवर दाखवा. हा 3 पूर्णांक आहे त्यामुळे 0 पासून धन 1 2 3 ह्या इथेच आहे. तो संख्या रेषेवर आहेच 3. फक्त छेदामध्ये जर काही असेल 1 सोडून इतर 2 3 5 मग तेवढे त्या एककाचे भाग करायचे. या 2 उदाहरणांमध्ये आपण पाहिलं. आता पुढचा प्रश्न पाहू. आता सराव संच 1.1 मधील दुसरा प्रश्न पाहू. इथे संख्या रेषा दिलेली आहे, त्यावर बिंदू आहेत, एकक अंतर येत आहेत आणि त्यामध्ये भाग सुद्धा केलेले आहेत. प्रत्येक एकक अंतराचे समान जर आपण पाहिले तर इथे 1 2 3 बिंदू आहेत 0 पासून 1 पर्यंत. 3 बिंदू आहेत म्हणजे 4 भाग झालेले आहेत. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथल्या प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये 4 असणार आहेत. हे भाग मोजल्यानंतर लक्षात येतं आपल्याला. याच्यात पहिला प्रश्न पाहू. बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो? बी बिंदू शोधावा लागेल आपल्याला. कुठे येतो? हा इथे बी बिंदू आहे, तो या ठिकाणी आहे. आता बी बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो? तर सगळ्यात आधी या एकक अंतराचे किती भाग आहेत मग असे मोजले आपण. पुन्हा एकदा पाहू. 1 2 3 4 4 समान भाग आहेत म्हणजेच छेदामध्ये 4 येणार आहेत. हे तर कळलं आपल्याला की छेदात 4 आहेत. मग आता अंशात किती आहेत? तर या 0 पासून आपल्याला बी पर्यंत मोजत जायचे बिंदू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 आणि 0 पासून डावीकडे असल्यामुळे ऋण 10. म्हणजे बी हा बिंदू ऋण 10/4 ही परिमेय संख्या दर्शवतो. हिलाच आपण संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकतो. ते काय होईल संक्षिप्त रूप? 2नी भाग दिला तर
बे पंचे 10 आणि बे दुने 4, ऋण 5/2 किंवा ऋण 10/4. बी बिंदू ऋण 10/4 ही परिमेय संख्या दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवली आहे? 1.3/4. आता ही जी 1.3/4 ही संख्या आहे, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याला आपल्याला नुसता अपूर्णांक बनवायचा आहे. तर या दोघांचा गुणाकार करायचा, 4 1 4 आणि त्यामध्ये 3 मिळवायचे. 4 1 4 आणि 3 7/4. 7/4 ही परिमेय संख्या कोणता बिंदू दर्शवतो? तर छेदात 4 आहेत, म्हणजे इथे 4 भाग आहेत समान. मग अंशामध्ये किती आहेत? 7. मग या शून्यापासून 7 घरं आपल्याला पुढं जायचं आहे. धनसंख्या असल्यामुळे शून्याच्या उजवीकडे जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 हा इथे आहे सी बिंदू. म्हणजे दुसरा जो प्रश्न आहे 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? तर ही सी बिंदूने दाखवलेली आहे. सी बिंदू 7/4 किंवा 1.3/4 ही संख्या दाखवतो. आता तिसरा आहे डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. तर 5/2 5/2 पण इथे भाग किती केलेले आहेत? 4 भाग केलेले आहेत. मग आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल? 5/2 याचे छेदात 4 करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला छेदाला 2 आणि अंशाला 2 गुणावं लागेल. बे दुने 4 5 दुने 10 म्हणजे धन 10/4. इथे 4 घरं आहेत आपल्याला. तर इथे 5/2 5/2चाच अर्थ होतो 10/4. 5ची दुप्पट 2ची दुप्पट. 4 कशामुळे केले आपण हे लक्षात घ्या. इथे 1 2 3 4 4 समान भाग आहेत, म्हणून 5/2चा सममूल्य अपूर्णांक 10/4 आहे. मग आता हे 10/4 धन आहेत, म्हणजे शून्यापासून उजवीकडे पाहायचे आपल्याला. हे 4 भाग आहेत, तर 10 घरं पुढे जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि या ठिकाणी बरोबर डी बिंदू आहे. याचाच अर्थ काय होतो की डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. अशा रीतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8वी गणित पहिल्या प्रकरणातील सराव संच 1.1चा अभ्यास केला. पुढच्या घटकासह पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.